शेतकरी बंधू भगिनींनो, रायगड जिल्ह्याला पूर्वी भाताचे कोठार म्हटले जायचे। आज रायगड जिल्ह्याचे भाताखालील क्षेत्र 1,00,000 हेक्टर इतके कमी झाले आहे आणि उत्पादकता तर 27 क्विंटल प्रति हेक्टर इतकी कमी आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी विकसित केलेले सुधारित आणि संकरित वाण, त्याचप्रमाणे लागवडीचे नवीन तंत्रज्ञान जर आपण वापरले तर हीच उत्पादकता आपण 50 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत निश्चितपणे वाढवू शकतो। त्यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे। कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांमध्ये भाताचे पीक घेतले जाते। कोकणातील पावसाचे सरासरी पर्जन्यमान 3000 ते 3500 मिलीमीटर इतके आहे। कोकणामध्ये खरीप हंगामामध्ये भात हे प्रमुख पीक घेतले जाते। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या प्रादेशिक संशोधन केंद्र कर्जत मध्ये भात पिकावर संशोधन चालू असते। येथील शास्त्रज्ञांनी भाताच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत। शेतकऱ्यास भाताच्या वाणांची निवड करताना दाण्याचा प्रकार व वाणाचा कालावधी यानुसार निवड करावी लागते। दाण्याच्या प्रकारानुसार 5 गटात विगतवारी होते। यामध्ये आखूड बारीक, मध्यम बारीक, लांबट बारीक, आखूड जाड व लांबट जाड। वाणाच्या कालावधीनुसार हळवा गट, निमगरवा गट व गरवा गट या 3 प्रकारामध्ये विगतवारी होते। प्रादेशिक भात संशोधन केंद्र कर्जत येथून प्रसारित केलेल्या भातांच्या वाणाविषयी थोडक्यात माहिती। कर्जत 184 ही जात हळव्या गटात मोडत असून कालावधी 100 ते 120 दिवस आहे। भाताचे दाणे मध्यम बारीक आकाराचे असून भाताचे उत्पादन 30 ते 35 क्विंटल इतके आहे। कर्जत 1 ही जात हळव्या गटात मोडत असून कालावधी 105 ते 110 दिवस आहे। भाताचे दाणे आखूड जाड आकाराचे असून ही जात तपकिरी तुडतुडे यास प्रतिकारक आहे। भाताचे सरासरी उत्पादन 35 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे। कर्जत 2 ही जात गरव्या गटात मोडत असून कालावधी 138 ते 140 दिवसांचा आहे। भाताचे दाणे लांबट बारीक आकाराचे आहेत। सरासरी उत्पादन 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे। कर्जत 3 ही जात हळव्या गटात मोडत असून कालावधी 115 ते 120 दिवसांचा आहे। भाताचे दाणे आखूड जाड आहेत, भाकरी व पोह्यासाठी योग्य आहे। भाताचे सरासरी उत्पादन 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे। कर्जत 4 ही जात हळव्या गटात मोडत असून कालावधी 110 ते 115 दिवसांचा आहे। भाताचे दाणे आखूड बारीक असून तांदळाची प्रत उत्तम आहे। भाताचे सरासरी उत्पादन 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे। कर्जत 5 ही जात निमगरव्या गटात मोडत असून कालावधी 125 ते 130 दिवसांचा आहे। भाताचे दाणे लांबट जाड आकाराचे आहेत। या जातीचे तांदूळ भाकरी व पोह्यासाठी उत्कृष्ट आहेत। हा वाण मध्यम उंचीचा असून भरडाईचे प्रमाण 77.5% असून अख्ख्या तांदळाचे प्रमाण 61.1% आहे। या वाणाचे उत्पादन प्रचलित जया वाणापेक्षा 10 ते 15% अधिक आहे। कर्जत 6 ही जात निमगरव्या गटात मोडत असून कालावधी 130 ते 135 दिवसांचा आहे। भाताचे दाणे आखूड बारीक आकाराचे आहेत। भाताचे सरासरी उत्पादन 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर आहे। या वाणाची उत्पादन क्षमता कर्जत 4 वाणापेक्षा 27.18% जास्त आहे। कर्जत 7 ही जात हळव्या गटात मोडत असून कालावधी 115 ते 120 दिवसांचा आहे। भाताचे दाणे लांबट बारीक आकाराचे आहेत। पोहे व भाकरीसाठी उपयुक्त जात आहे। भाताचे सरासरी उत्पादन 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे। अमायलेजचे प्रमाण मध्यम असल्यामुळे तांदूळ शिजवल्यानंतर भात चिकट होत नाही। कर्जत 8 ही जात गरव्या गटात मोडत असून कालावधी 140 ते 145 दिवसांचा आहे। भाताचे दाणे आखूड बारीक आकाराचे आहेत। भाताचे सरासरी उत्पादन 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे। कर्जत 9 ही जात निमगरव्या गटात मोडत असून कालावधी 120 ते 125 दिवसांचा आहे। भाताचे दाणे मध्यम बारीक आकाराचे आहेत। भाताचे सरासरी 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन आहे। ट्रॉम्बे कर्जत कोलम ही जात निमगरव्या गटात मोडत असून कालावधी 130 ते 135 दिवसांचा आहे। ही जात खोडकिडीस प्रतिकारक आहे। भाताचे सरासरी उत्पादन 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे। कर्जत 10 ही जात गरव्या गटात मोडत असून कालावधी 140 ते 145 दिवसांचा आहे। भाताचे दाणे लांबट बारीक आकाराचे आहे। भाताचे सरासरी उत्पादन 50 ते 52 क्विंटल
प्रति हेक्टर इतके आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथून संकरित जाती प्रसारित केलेल्या आहेत. त्यामध्ये सह्याद्री हा संकरित वाण निमगरव्या गटात मोडत असून कालावधी 125 ते 130 दिवसांचा आहे. भाताचे दाणे लांबड बारीक आकाराचे आहेत. भाताचे सरासरी उत्पादन 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. सह्याद्री 2 ही जात हळव्या गटात मोडत असून कालावधी 115 ते 120 दिवसांचा आहे. भाताचे दाणे लांबड बारीक आकाराचे आहेत. भाताचे सरासरी उत्पादन 55 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. सह्याद्री 3 ही संकरित जात निमगरव्या गटात मोडत असून कालावधी 125 ते 130 दिवसांचा आहे. भाताचे दाणे लांबड बारीक आकाराचे आहेत. भाताचे सरासरी उत्पादन 65 ते 75 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. सह्याद्री 4 ही संकरित जात हळव्या गटात मोडत असून कालावधी 115 ते 120 दिवसांचा आहे. भाताचे दाणे लांबड बारीक आकाराचे आहेत. भाताचे सरासरी उत्पादन 60 ते 65 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथून प्रसारित झालेल्या जातीविषयी थोडक्यात. पनवेल 1 ही जात निमगरव्या गटात मोडत असून कालावधी 125 ते 130 दिवसांचा आहे. भाताचे दाणे आखूड जाड आकाराचे आहेत. ही जात खार जमिनीस योग्य जाड पोहे व भाकरीसाठी ही जात योग्य असून खोडकिडीस साधारण प्रतिकारक आहे. पनवेल 2 ही जात हळव्या गटात मोडत असून कालावधी 110 ते 115 दिवसांचा आहे. भाताचे दाणे लांबड बारीक आकाराचे आहेत. ही जात न लोळणारी आहे. भाताचे सरासरी उत्पादन 33 ते 41 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. पनवेल 3 ही जात निमगरव्या गटात मोडत असून कालावधी 125 ते 130 दिवसांचा आहे. भाताचे दाणे आखूड जाड आकाराचे आहेत. ही जात खार जमिनीस योग्य असून भाताचे सरासरी उत्पादन 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. मी डॉक्टर भरत वाघमोडे. मी भात विशेषज्ञ म्हणून आज विद्यापीठात इथं प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत जे कार्यरत आहे, तर तिथं सुद्धा रत्नागिरी 1 नावाची लांबड जाड प्रकारातली एक जात विकसित केली आहे. पेर भातासाठी सुद्धा ती जात योग्य आहे. उत्पादन त्याचं 45 ते 50 क्विंटल प्रमाणे चिकटलं आहे. नंतर रत्नागिरी 4 ही लांबड बारीक प्रकारातली आहे. 125 ते 30 दिवसात तयार होणारे. त्याचं उत्पादन सुद्धा 45 ते 50 क्विंटल उत्पादन देणार आहे. नंतर रत्नागिरी 8 ही स्वर्णासाठी आपण पर्यायी जात विकसित केलेली आहे. त्याचं उत्पादन क्षमता सरासरी जर पाहिलं तर 60 क्विंटल उत्पादन त्याचं आहे. म्हणजे एक काळी भातासारखं त्याची उत्पादन क्षमता आहे. आपल्याकडे आता लाल भाताच्या सुद्धा आपल्याकडे भात जाती विकसित झाल्या आहेत. त्याच्यामध्ये गुणवैशिष्ट्य कसं झिंक आणि आयर्नचं प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये रत्नागिरी 7 नावाची आपण लाल भाताची जात विकसित केलेली आहे. त्याच्यात पौष्टिकता चांगली आहे. असं पौष्टिक आता हल्ली आम्ही आता संशोधन काळ्या भातावर करत आहोत. प्रथिने जास्त म्हणजे ऑप्शन आपल्याकडे चांगले आहेत. वेगवेगळ्या जमिनीच्या प्रकारानुसार, तुमच्या प्रजननमानाच्या प्रकारानुसार, क्वालिटीच्या प्रकारानुसार आपल्याकडे सगळे ऑप्शन आहेत. पण शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीनुसार, आपल्या आवडीनुसार, मार्केट डिमांडनुसार आणि स्वतःच्या सुद्धा खाण्याच्या घरातल्या लोकांच्या आवडीनुसार आपण त्या जातीची निवड केली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त त्यांना त्याच्यापासून फायदा मिळू शकतो. मी अण्णा भागा पवार, मुक्काम सापेले, पोस्ट कडाव, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. सर्वसामान्य शेतकरी आहे. मी कर्जत 7ची व्हरायटी जी निवडलेली आहे ती अशासाठी निवडली की तिचं उत्पन्न हेक्टरी 62 क्विंटलपर्यंत येतं आणि ती मी ड्रम सेटरच्या सहाय्याने केलेली. त्याच्यामुळं खर्चाची बचत आणि उत्पन्न चांगलं येतं आणि त्यातून तिला हेक्टरी 50,000 रुपये खर्च आला आणि त्यातून एकूण 1850च्या भावाने मी सरकारी रेटनी बाजाराला विकली गेली. त्यातून मला 1,15,000 रुपये मिळाले. त्यातून मला 75,000 रुपये नफा झाला.